तुम्ही तुमच्या ऑफिसच्या चेअरवरती बसलेले आहात आणि समोर कम्प्युटरची स्क्रीन चालू आहे, पण तुमचं लक्ष काही लागत नाहीये. कानावर सतत एक चर्चा सुरू आहे ऑफिसमध्ये की कंपनीमध्ये मोठे मोठे बदल होणार आहेत, कॉस्ट कटिंग होणार आहे, काही लोकांना काढणार आहेत आणि नवीन AI मुळे काही लोकांची गरज ही कमी होऊ शकते. आणि मग तुमच्या मनात एक धाकधूक 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 सुरू होते. तुम्हाला वाटतं की पुढचा नंबर माझा तर नाहीये ना. ही भीती, ही अनसर्टॅनिटी रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनावर एक ओझं घेऊन येते आणि तुम्हाला सातत्याने जड वाटायला लागतं. प्रत्येक ईमेल, प्रत्येक मीटिंग आणि बॉसच्या बदललेल्या सूर जो आहे तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो. पण ती जाणीव सकारात्मक नाही तर नकारात्मक आहे. असं वाटतं की आपण एक निसरड्या वाटेवरून चाललेलो आहोत आणि कधीही आपला पाय घसरून आपण खाली पडू शकतो. ही फक्त तुमच्या एकट्याची कहाणी नाही आहे मित्रांनो. आजकाल अनेक तरुण आणि अनुभवी आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या मनात ही भीती सातत्याने जाणवत आहे. एकीकडे भारताची अर्थव्यवस्था आणि नोकरीची जी काही बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. दुसरीकडे ऑटोमेशन, AI असेल यांच्यासारख्या गोष्टींमुळे कामाचं स्वरूप सातत्याने वेगाने बदलत आहे. त्यामुळे नोकरीची जी शाश्वती आहे, सर्टॅनिटी आहे ती कमी झाल्यासारखी वाटते. आणि ह्या भीतीचा सर्वात मोठा आणि घातक परिणाम होतो तो आपल्या आत्मविश्वासावरती, तुमच्या कॉन्फिडन्सवरती. आणि ज्या कॉन्फिडन्सच्या जोरावर आपण करिअरची सुरुवात केली होती ना, तोच आत्मविश्वास हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. पण आज मी तुम्हाला फक्त समस्या सांगणार नाहीये, मी तुम्हाला एक उपाय, एक प्रॉपर प्लॅनिंग सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यापासून वाचू शकता. एक असा दृष्टिकोन जो जर तुम्ही आजपासून अंमलात आणला, तुमच्या आतमध्ये आणला, तर तुमच्या मनातून नोकरी जाण्याची भीती जी आहे ती कायमची निघून जाणार आहे. आणि इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कंपनीसाठी इतकं काय म्हणतात त्याला मौल्यवान बनाल ना की तुम्हाला काढण्याचा विचार सुद्धा कोणी करणार नाही. उलट तुमच्या मागे लोक लागतील की थांब थांब ग्रोथ करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही एक गोष्ट तुमच्या करिअरची नाही तर तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. तर सुरुवात करूया ह्या व्हिडिओला. मी तुम्हाला एक रोशनची गोष्ट सांगतो. रोशन नावाचा जो वर्किंग प्रोफेशनल आहे, रोशन एक मोठ्या IT कंपनीमध्ये गेल्या 8 वर्षापासून काम करत होता. प्रामाणिक होता, मेहनती होता आणि आपल्या कामात एकदम हुशार. पण गेल्या काही महिन्यांपासून कंपनीचं वातावरण थोडंसं त्याला बदलल्यासारखं वाटत होतं. नवीन मॅनेजमेंट आलतं, नवीन पॉलिसी आलती आणि सतत परफॉर्मन्सचं प्रेशर त्याच्यावरती येत होतं. रोशनला जाणवत होतं की त्याच्या आजूबाजूला काहीतरी चुकतंय, काहीतरी बदलतंय. ज्या मीटिंगमध्ये आधी त्याला आवर्जून बोलवलं जायचं तिथे आता त्याला बोलवलं जात नाहीये. ते जे काही फेलिसिटेशन व्हायचं लोकांचं तिथे त्याला आधी बोलवलं जायचं, पण आता त्याला बोलवलं जात नाहीये. त्याच्या प्रोजेक्टबद्दलचे निर्णय त्याला न विचारले जातात आणि घेतले जातात. त्याच्या हायरार्कीचे लोकसुद्धा त्याला बायपास करून वरच्या हायरार्कीला बोलतायत. त्याला रात्री झोप लागायची नाही. डोक्यात सतत तोच विचार आणि माझं काम कमी पडतंय का, सातत्याने त्याला हे वाटत होतं. कंपनीला आता माझी गरज राहिलेली नाहीये का असं वाटत होतं. माझ्या पगारावरती माझं घर चालतं, मुलांची शाळा, घराचे हप्ते, या सगळ्यांचं काय होणार ही सातत्याने त्याला भीती, हा तणाव त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या वागण्यात हळूहळू दिसायला सुरुवात होते. त्याचा आत्मविश्वास ह्यामुळे पूर्ण ढासळलेला होता. तुम्हालाही कधी अशी भीती वाटली आहे का, की असं वाटलं आहे का की तुमच्या नकळत तुमच्या करिअरबद्दल निर्णय घेतले जात आहेत? जर तुम्हाला ह्याचं उत्तर हो वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण रोशन ज्या परिस्थितीमधून त्याने जो मार्ग काढला तोच मार्ग आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि रोशनने जे केलं आपण तेच इथे आज डिस्कशन करणार आहोत. तर सगळ्यात पहिले हे समजून घेऊया की भीतीचं स्वरूप काय, म्हणजे आपण का घाबरतो, अशा परिस्थितीमध्ये आपण का घाबरतो. आधी तुम्हाला हे नीट समजून घेण्याची गरज आहे. शत्रूला हरवायचं असेल तर त्याला ओळखणं गरजेचं आहे. ही नोकरी जाण्याची भीती ही नक्की येते कुठून मला सांगा. पहिलं आणि सर्वात मोठं कारण आहे अनिश्चितता, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अनसर्टॅनिटी. पुढे काय होणार हे जेव्हा आपल्याला माहीत नसतं तेव्हा ही भीती आपल्याला वाटत असते. फिअर ऑफ फेलियर येत असतं. कंपनीची पॉलिसी, बाजारात झालेले बदल, मार्केट जे चेंजेस, नवीन टेक्नॉलॉजी यावरती आपलं नियंत्रण नसतं. आणि जेव्हा गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जायला लागतात तेव्हा मन असुरक्षित वाटायला लागतं. आपल्याला अनसर्टॅनिटी येत असते. असं वाटतं की आपण एक अशा नावेत बसलेलो आहोत जी आता हळूहळू बुडायला सुरुवात झालेली आहे. आणि दुसरं कारण आहे तुलना. आपण कळत न कळतपणे स्वतःची तुलना ही आपल्या सहकाऱ्यांशी करत असतो, आपल्या मित्रांशी करत असतो. त्याला नवीन प्रोजेक्ट मिळाला, मला का नाही मिळालं. त्याला एक नवीन प्रमोशन मिळालं, मला का नाही मिळालं. सोशल मीडियावर तर लोक फक्त यशाच्या गोष्टी सांगत असतात, तिथे थोडी कोणी फेलियर सांगतं आणि ते पाहून आपल्याला वाटतं की आपण खूप मागे पडलेलो आहोत. आपले मित्र फार पुढे पुढे जातात, कारण ते सगळं कौतुकच तिथे चालू असतं. ही तुलना आपल्याला मनात न्यूनगंड तयार करत असते.
आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी इतरांशी तुलना करणं सगळ्यात आधी थांबवलं पाहिजे आपण. आणि तिसरं कारण कामाचे बदलते स्वरूप. आज ज्या आपल्या स्किल्स महत्त्वाच्या आहेत ना, त्या उद्या महत्त्वाच्या नसतील असं वाटणं. ऑटोमेशन आलं आहे, AI मुळे आहे आणि अनेक अशा पारंपरिक कामांची जी गरज आहे ना, ती कुठेतरी कमी होताना दिसते आणि खरं आहे. मनात भीती येते की जे आपण आज काम करतोय ना, त्याची उद्या गरज असेल का नसेल. मी वेळेवरती नवीन गोष्टी शिकलो नाही तर मग मागे पडेल का, माझं काम हे आउटडेटेड होऊन जाईल का, मग कंपनी मला बाहेर काढून टाकेल का. आणि चौथं कारण ज्याच्यामुळे आपल्याला भीती वाटत असते या सगळ्या गोष्टींची, ती म्हणजे ओळखीचे संकट. म्हणजे अनेकदा आपली नोकरी फक्त पैसे कमवण्याचं साधन नसते, तर ती आपली एक ओळख असते ना, आपली इमेज असते. तुम्ही काय करता म्हणून जेव्हा लोक विचारतात, याचं उत्तर आपण काय सांगतो, मी अमुक ठिकाणी अमुक कंपनीत अमुक कामावरती आहे. मग त्यावेळेस तुम्हाला सिग्निफिकन्स येतो, तर छान वाटतं. जेव्हा नोकरी जाण्याची भीती वाटते ना, तेव्हा आपल्याला आपली ओळख पुसली जाईल का अशी पण एक भीती असते. जसं आता समजा मी एक कॉर्पोरेट ट्रेनर आहे, उद्या जर माझं हे सगळं पद गेलं, मी जर इथून बाहेर पडलो, तर मला भीती वाटते की मी काय सांगू लोकांना. जर लोक मला विचारतील की तू करतोस काय, भीती वाटेल. मी एक उद्योजक म्हणून काम करतो, उद्या जाऊन जर माझा बिझनेस बंद झाला तर मी काय सांगू, ही भीती असते आपल्याला. आपलं सामाजिक स्थान, आपलं सोशल क्रेडिबिलिटी जे आहे त्याच्यामुळे आपला आदर मिळत असतो आणि सगळं काही आपल्याला ते निघून जाण्याची भीती आपल्याला सातत्याने सतत असते. आणि पाचवं शेवटचं कारण जे आहे ते संवादाचा अभाव, म्हणजे लॅक ऑफ कम्युनिकेशन. जेव्हा कंपनीत मोठे बदल होत असतात पण मॅनेजमेंट मात्र त्याच्याबद्दल कर्मचाऱ्यांशी स्पष्टपणे बोलत नसते, लपवत असते, हलकं फुलकं काहीतरी सांगत असते, तेव्हा अफवा पसरवले जातात. काही जे रिकामटेकडे लोक आहेत ते अफवा पसरवतात, गॉसिप करतात आणि सांगतात, बॉस आज माझ्याकडे बघून हसले नाहीत, काहीतरी गडबड आहे असं मला वाटतंय, त्या महत्त्वाच्या ईमेलमध्ये मला CC ठेवलं नाही, अमुक फेलिसिटेशनचा कार्यक्रम होता तिथे मला बोलवलं नाही. म्हणजे मला बाजूला केलं जातं आहे, मला साईडलाईन केलं जातं. आणि अशा छोट्याशा गोष्टींमुळे आपण मोठा अर्थ काढायला चालू करतो, कारण फोकस जिथे जातो तसं मिनिंग आपण काढत असतो. आणि इंग्लिशमध्ये ती म्हण आहे की वेअर फोकस गोज एनर्जी फ्लोज. तर कुठेतरी आपण ते चुकीचे मिनिंग्स काढायला लागतो. आणि या सगळ्यामुळे, ह्या 5 कारणांमुळे आपल्याला मनात ही भीती तयार होत असते. दुसरं, ह्या भीतीमुळे त्याचे दुष्परिणाम आपण बघू. आता ती भीती वाटायला लागते त्याने होतं काय, आत्मविश्वास आपला कसा संपतो बघा. जेव्हा नोकरी जाण्याची भीती आपल्या मनावरती येत असते, आपल्या मनात ते घर करत असते, तेव्हा ती एक आपल्याला काय म्हणतात त्याला, एक निगेटिव्हिटीला जन्म देते. ते चक्र समजून घेणं गरजेचं आहे की होतं काय आपल्यासोबत. कारण यात अडकलेला माणूस बाहेर पडण्याऐवजी आतमध्ये जायला लागतो. ते लहानपणी जत्रेमध्ये आपण बघायचं ते चक्र, ज्या आपण एक वट आपण जर एका ठिकाणी बघितलं, आपण त्यात अडकल्यासारखे होतो आणि सातत्याने तेच विचार आपण अडकत गेल्यासारखं वाटतं. आणि याची सुरुवात होते नकारात्मक विचारांनी. मी चांगला कर्मचारी नाही आहे का, मी चांगला मुलगा नाही आहे का, चांगला नवरा नाही आहे का, हे विचार सातत्याने मनात येत राहतात आणि हळूहळू आपला आत्मविश्वास जो आहे तो संपत जातो. आणि जेव्हा आत्मविश्वास कमी होतो ना, तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या कामाच्या गुणवत्तेवरती होतो. नवीन जबाबदारी घ्यायला पण तयार होत नाही आहे, चुका होतील या भीतीने तर निर्णयच घेत नाही आहे. आणि तुम्ही किती म्हणजे तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे, तुमची जी पुढाकार म्हणजे इनिशिएटिव्ह घेण्याची जी वृत्ती आहे, स्किल आहे, ती संपून जाते कुठेतरी. तुम्ही फक्त सांगितलेले कामं करतात आणि ती भीत आणि तुमचं जे इमेज आहे ते उत्कृष्ट कामगारापासून ठीकठाक कर्मचारी आहे असं कुठेतरी व्हायला लागतं. म्हणजे जेव्हा तुमचे कामं पूर्वीसारखे प्रभावी होत नसतात, प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली असते, तेव्हा साहजिकच तुमच्या बॉसकडून किंवा सहकार्याकडून नकारात्मक ते ऐकायला तुम्हाला मिळतं. अरे हे काय केलंयस, तुला अक्कल आहे का रे, तुला कसं समजत नाही रे, तुझ्याकडनं तर फार अपेक्षा होती, हे असं तुम्हाला ऐकायला येतं. आणि इथेच जे आहे ते परत एकदा ते चक्र चालू होऊन जातं. हा नकारात्मक प्रतिसाद तुमच्या मनाच्या नकारात्मक विचारांना आणखी खतपाणी घालत असतो, अजून वाढवत असतो. आणि मग काय होतं, बघ मला वाटलंच होतं की मी खरंच चांगला कर्मचारी नाही आहे, त्याला परत खतपाणी मिळालं, कारण बॉस आत्ताच म्हणाला. आणि ह्या चक्रात अडकल्यामुळे तुमचं आरोग्य बिघडत जातं, तुम्हाला BPचा त्रास होतो, तुम्हाला शुगरचा त्रास होतो, नात्यांवर परिणाम होतो. घरी गेल्यानंतर तुम्ही भांडणं करायला लागतात तुमच्या पार्टनरसोबत, तुमच्या पॅरेंट्ससोबत, आणि चांगल्या संधी तुम्ही सातत्याने गमवत जातात. पण यातून बाहेर पडण्यासाठी एक मार्ग आहे, ते रोशनने जे केलं ना ते तुम्हाला करायचं आहे. हा जो मार्ग आहे ना, ह्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल ना, तर तुम्हाला ती एक गोष्ट जी आहे ती करावी लागेल, तेच तुमचं काही सर्वस्व बदलू शकेल. आणि ती काय बघा, आत्तापर्यंत आपण भीतीबद्दल बोललो, आता त्या उपायाबद्दल बोलू. मी तुम्हाला सोल्युशन सांगतो. ती एक गोष्ट काय, तुम्हाला प्रश्न पडला असेल, ती अशी कोणती जादूची कांडी आहे की ती फिरवल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल याची तुम्ही वाट बघताय. ती गोष्ट म्हणजे, ऐकायची तुम्हाला, ती गोष्ट म्हणजे
स्वतःला कंपनीची गरज नाही तर कंपनीसाठी गुंतवणूक म्हणून बनणे म्हणजे काय? बघा, स्वतःला कंपनीची गरज नाही ह्या ऑब्जेक्टिव्हवरनं तुम्हाला कंपनीसाठी ॲसेट म्हणून बनायचं. आता एक मिनिट थांबा, तुम्हाला वाटलं असेल हा काय बोलतोय, काहीतरी विचित्र समजत नाही आम्हाला. हे वाक्य पुन्हा शांतपणे वाचा, समजून घ्या मी काय बोलतोय. बघा, स्वतःला गरज नाही तर गुंतवणूक बनवायचं आहे हे समजून घ्या. म्हणजे कंपनीतून मला बाहेर काढतील, भीती आहे ना. आता लक्षात घ्या, कंपनीसाठी गुंतवणूक म्हणजे ॲसेट कसा बनू शकतो ह्यावरती विचार करायला चालू करा. कारण ह्या दोन शब्दांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आधी काय तुम्ही विचार करतात, अरे माझी गरज नाही आहे, माझी गरज संपते आहे. गरज नाही, अभि ॲसेट पे फोकस करणं आहे. आणि हाच फरक जो आहे तुमच्या करिअरला यशस्वी बनवत असतो. सगळ्यात पहिले समजून घ्या, आपण जे म्हणतो कंपनीला गरज नाही, गरज आहे का, जे गरजेवरती आपला जो फोकस आहे, गरज म्हणजे काय? आज गरज आहे, उद्या नाही आहे. म्हणजे एखादं मशीन आज गरजेचं आहे, पण उद्या त्यापेक्षा चांगली मशीन येऊ शकते आणि त्या जुन्या मशीनला भंगारात टाकलं जातं. जेव्हा तुम्ही स्वतःला फक्त एक गरज म्हणून बघतात ना, तेव्हा तुम्ही स्वतःला त्या मशीनच्या जागी ठेवतात. आणि जेव्हा ते काम कमी खर्चात होत असतं ना, जास्त चांगल्या प्रकारे करणारा दुसरा कोणी येतो ना, तेव्हा तुम्हाला म्हणतात तू राहू दे, आमच्याकडे दुसरा माणूस आहे. पण गुंतवणूक म्हणजे ॲसेट म्हणजे काय? मी काय बोलतोय बघा, ॲसेट कसा बनायचा. पहिला ॲसेट म्हणजे काय समजा. गुंतवणूक म्हणजे, ॲसेट म्हणजे ही भविष्यासाठी केली जाणारी गुंतवणूक आहे कंपनीकडनं. कंपनी चांगल्या कर्मचाऱ्यांबद्दल गुंतवणूक करायला विचार करत असते. त्यांना माहीत असतं की हा कर्मचारी भविष्यात कंपनीच्या एका मोठ्या स्थानावरती जाऊ शकतो, तो कंपनीला कितीतरी पटीने फायदा करून देऊ शकतो. आणि गुंतवणुकीची काळजी घेतली जाते, ॲसेटची काळजी घेतली जाते, त्याला जपलं जातं, तिला जपलं जातं, तिला वाढायला मदत केली जाते, ट्रेन केलं जातं, कोच केलं जातं. आणि त्यावर मिळणारा जो इंटरेस्ट आहे ना, तो एका इन्व्हेस्टमेंटसारखा असतो. आणि कंपनी अशा काही लोकांना आयडेंटिफाय करून त्याच्यावरती काम चालू असतं त्यांचं. जेव्हा तुम्ही स्वतःला एक गुंतवणूक म्हणजे ॲसेट म्हणून जेव्हा सिद्ध करतात ना, तेव्हा कंपनी तुम्हाला काढण्याचा विचार नाही, म्हणजे विचार करूच शकत नाही, कारण गुंतवणूक चालू आहे. पण प्रश्न हा आहे की स्वतःला एक गुंतवणूक बनवायचं कसं, ॲसेट बनवून बनवायचं कसं. यासाठी तुम्हाला तुमच्या कामाची पद्धत आणि विचारांमध्ये एक मोठा बदल करावा लागेल. थोडंसं मला ऐकायला आवड वाटेल. या बदलाचा पाया म्हणजे एक आहे, पहिलं खंबीर आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. आणि हा आत्मविश्वास कसा तयार करायचा हे आपण आता काही स्टेप्सने बघणार आहोत. सगळ्यात पहिले पाया, फाउंडेशन मी तुम्हाला सांगतो. खंबीर आत्मविश्वास कसा बनवायचा. बघा, ॲसेट जर तुम्हाला कंपनीचा बनवायचा असेल, भक्कम जर पाया कंपनीचा बनायचा असेल, तर हा पाया बांधण्यासाठी तुम्हाला काही सोप्या गोष्टी मी सांगतो. आता स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला आत्मविश्वास कसा वाढवायचा. पहिली पायरी, आरशासमोर बोलायला तुम्ही सुरुवात करा. स्वतःला सकारात्मक बनवा. रोज सकाळी तुम्ही ज्यावेळेस तयार होतात त्या आरशात बघून स्वतःला बोलायला सुरू करा. नाही तर व्हिडिओज बनवा स्वतःचे. हे ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल. तुम्ही म्हणाल सर मी काय कॉन्टेंट क्रिएटर आहे का, तुम्ही आरशात बघायचं बोलतायत, आरशात तर मला बघावं असं वाटत नाही. बघा, आरशात बघा, स्वतःला बोलायला चालू करा. कारण की एक अत्यंत प्रभावी सायकोलॉजिकल टूल आहे. आपलं मन ना, आपण जे सतत ऐकतो ते खरं मानायला लागतो. भीतीमुळे आपण सतत नकारात्मक गोष्टी ऐकत असतो. आपल्याला जे बदलायचं आहे ते रोज सकाळी कानावर निघण्यापूर्वी, ऑफिसला निघण्यापूर्वी आरशासमोर उभे राहून बोलायला सुरुवात करा. स्वतःच्या डोक्यात डोळे घालून बघा आणि पूर्ण आत्मविश्वासाने बोलायला चालू करा. मोठ्या आवाजात बोलायला चालू करा. हे स्वतः मी केलेलं आहे. स्वतः आरशासमोर मी खूप जोरजोरात बोलायला सुरुवात केली आणि माझा कॉन्फिडन्स हा वाढलेला मला बऱ्याचदा दिसलेला आहे. मी कोणतंही आव्हान असेल तर त्याला पूर्ण करू शकतो, स्वीकारू शकतो. मी रोज नवीन गोष्टी शिकतोय आणि स्वतःला घडवतोय. माझ्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. असे काही वाक्याची सुरुवात तुम्ही करा. सुरुवातीला तुम्हाला हे विचित्र वाटेल, हसू येईल, तुम्हाला वाटेल हे बकवास आहे सगळं, पण तरीही दररोज करा, रोज करा. किमान 21 दिवस ही सवय करा, न चुकता करा. कारण प्रूव्हन टेक्निक्स आहेत. 21 दिवस तुम्ही केलं की तुमच्या आतमध्ये ते आत्मसात व्हायला सुरू होईल. तुम्ही तुमच्या मनाला नकारात्मक विचारापासून, त्या जाळ्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मदत होईल. विचार तुमचे नव्याने तयार व्हायला सुरुवात होतील आणि तुम्ही स्वतःचे सर्वात मोठे टीकाकार नाही तर सर्वात मोठे समर्थक बनाल. आता ह्याच्यात दुसरी पायरी काय, आरशासमोर बोलायला चालू केलं, मग पुढे काय करायचं. फक्त नवीन कौशल्य नाही तर कौशल्याचा संच म्हणजे स्किल सेट्स तयार करायला सुरुवात करा. आजकाल सगळेच ते अपस्किलिंग म्हणजे त्याच्यावरती भरपूर बोलतात, ते फार ट्रेंडिंगवर आहे अपस्किलिंग वगैरे. हे गरजेचे आहे पण पुरेसं नाही आहे. तुम्हाला स्किल स्टॉकिंग करणं गरजेचं आहे. शिकणं, त्याला स्टॉक करणं, शिकणं स्टॉक करणं. विचार नाही करायचा हे कधी मला कुठली स्किल कधी काम येईल तुम्हाला नाही सांगता येत. तर स्किल स्टॉकिंग म्हणजे तेच आहे. अशा कौशल्यांचा एक संच तयार करा की जे तुमच्याशिवाय दुसरं कोणालाच येत नसेल तुमच्या कंपनीमध्ये, आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. उदाहरणार्थ समजा तुम्ही एक चांगला प्रोग्रामर आहात, हे तुमचं मुख्य कौशल्य आहे, तुमचं मेन काम आहे. आता फक्त नवीन प्रोग्रामिंग जे आहे ती लँग्वेज शिकू नका,
तर त्यावरती दुसरं कौशल्य जोडा, म्हणजे जसं की उत्तम संवाद कौशल्य, ग्रेट कम्युनिकेशन, ते जोडा. आता तुम्ही एक असे प्रोग्रामर आहात जो कोड पण करू शकतो आणि चांगला कम्युनिकेटर पण आहे, चांगला निगोशिएटर पण आहे, असा संच तुम्हाला तयार करायचा आहे, एक स्किल सेट तुम्हाला तयार करायचं आहे. ह्याने काय होतं, म्हणजे तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिका, हे शिका. एक व्यक्ती जो 4-5 स्किल सेटमध्ये जेव्हा चांगला असतो ना, तर त्याचं जे आहे तो ॲसेट म्हणून तिथे तयार होतो बघायला. तुमचं प्रोफाईल किती वेगळं आहे, किती मौल्यवान आहे हे कंपनीला कळायला लागतं. प्रोग्रामिंग असेल किंवा गुड कम्युनिकेशन असेल, मॅनेजमेंट असला माणूस आहे ना, ते मिळणं थोडं कंपनीला अवघड जातं. तुम्ही इरिप्लेसेबल व्हायला चालू होतात, म्हणून तुम्ही स्वतःला रिप्लेस करणं म्हणजे कठीण होऊन जातं कंपनीला. तुमच्या क्षेत्राचा विचार करा, तुमचं मुख्य कौशल्य काय आहे, त्यावरती तुम्ही कुठल्याही 2-3 स्किल सेट्स ना ते जोडायला चालू करून टाका, जे कंपनीला गरज आहे ते शिका. तुम्ही स्वतःला एक सामान्य कर्मचाऱ्यांपासून एक स्पेशालिस्ट म्हणून बदलताना तुम्हाला दिसेल, तुमची छवी तशी व्हायला चालू होईल. आणि तिसरं, तुम्ही जगातलं सर्वोत्तम काम करत असाल पण हे योग्य लोकांपर्यंत जर पोहोचलं नाही, त्याची जर मार्केटिंग झाली नाही, तर त्याचा काय उपयोग नाही. तुम्ही कितीही महत्त्वाचे असाल पण हे तुमच्या मॅनेजमेंटला दिसलं पाहिजे, हे फार इम्पॉर्टंट आहे. ह्याचा अर्थ म्हणजे उगाचच बडाया मारणं, गप्पा हाणणं हे नाही. तर ह्याला व्हॅल्यू कम्युनिकेशन असं म्हणतात. व्हॅल्यू कम्युनिकेशन म्हणजे प्रॉपरली तुम्ही काय व्हॅल्यू कंपनीला प्रोव्हाइड करता ते कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. याचे काही सोपे मार्ग आहेत, ते आपण बघूया. बघा, कामाचा रिपोर्ट स्वतःहून द्या. मागितल्यानंतर देतो, मागितला तरी तुम्ही देत नाही, असं करू नका. कामाचा रिपोर्ट हा स्वतःहून द्या. आणि मॅनेजरने रिपोर्ट मागण्याची तुम्ही वाट बिलकुल बघू नका. दर आठवड्यात एक छोटासा ईमेल त्यांना पाठवून द्या, ह्या आठवड्यात एवढं हे काम झालं, ह्या आठवड्यात हे काम आम्ही पूर्ण केलं आहे. यामुळे कंपनीचा हा फायदा झालेला आहे. उदाहरणार्थ वेळ वाचला, खर्च वाचला, जे काय वाचलं कंपनीला टाकून द्या. पुढच्या आठवड्यात मी ह्या गोष्टींवरती काम करणार. ह्यामुळे काय होतं ना, कामांची नोंद राहते, हो, मेजरेबल राहतं काम, फार इम्पॉर्टंट आहे. दुसरं, समस्या नाही उपाय घेऊन जा. तुम्ही बऱ्याच जागा मॅनेजरकडे जातात, कधी समस्या घेऊन जातात, सर हे काम अडलं आहे, सर हे कसं करायचं हे सांगा ना. असं करू नका. हो सर, हे काम ह्या कारणामुळे अडलेलं आहे, माझ्या मते यावरती हे 2-3 पर्याय असू शकतात, तुमचा काय सल्ला आहे ते विचारा. यामुळे फक्त तक्रार नाही तर समस्या सोडवणारे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून तुम्ही दिसाल. इतरांची मदत करा. तुमच्या ज्ञानाचा फायदा हा इतरांनाही व्हावा म्हणून तुम्ही इतरांची मदत करायला चालू करा. नॉलेज शेअर करा. तुम्ही एक टीम प्लेअर म्हणून तुम्हाला बघितलं जाईल. जेव्हा तुम्ही ह्या 2-3 पायऱ्यांवर, ह्या स्टेप्सवरती काम करायला सुरू कराल ना, तेव्हा तुमचा आत्मविश्वास हा आपोआप वाढेल. तुम्ही एक गरज म्हणून बघितलं जाईल, एक गुंतवणूक म्हणून बघितलं जाईल, नुसती गरज म्हणून नाही. आता एक क्षण थांबा, प्रामाणिकपणे विचार करा, तुमच्यापैकी किती जणांनी कधी ना कधी स्वतःच्या क्षमतेवरती संशय घेतला आहे. किती जणांना असं वाटलंय की मी ह्या कामासाठी योग्य नाही आहे. जर तुम्हाला असं कधी वाटलं असेल तर कमेंटमध्ये फक्त हो म्हणून लिहा, मला कळून जाईल. तुम्ही एकटे नाही येतो, भरपूर जण आहेत ज्यांना असं होत असतं, हे तुम्हाला कळेल. आणि एकमेकांच्या कमेंट्सला लाईक करून आपण एकमेकांना पाठिंबा देऊया, कारण हा प्रवास एकट्याचा नाही, आपण सगळ्यांचा आहे. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. तुमच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन उपाय बना. म्हणजे काय बघा, जेव्हा तुम्हाला तुमचा विश्वासाचा पाया जेव्हा तुमचा पक्का होतो, तुम्ही कॉन्फिडंट फील करायला लागतात, तेव्हा शेवटची आणि सर्वात शक्तिशाली पर्याय येतो. म्हणजे शेवटची स्टेप मी तुम्हाला सांगतोय, ती म्हणजे तुमच्या कामाच्या पलीकडे जाऊन विचार करणं. म्हणजे काय, तुम्हाला कंपनीसाठी एक गो टू पर्सन बनायचं असेल, म्हणजे जेव्हा कोणतंही नवीन अडचण येते तेव्हा कंपनी ही तुमच्याकडे बघते, तेव्हा लोकांच्या नजरेत तुम्हाला बोलवलं जातं, असं तुम्हाला बनायचं आहे. हे कसं करायचं बघा, कंपनीचा व्यवसाय काय आहे ना, त्याला व्यवस्थितपणे समजून घ्या. हे चक्र कसं फिरतं, तुमची कंपनी नक्की काय काम करते, तिचे ग्राहक कोण आहेत, ह्याचा प्रॉफिट कसा होतो, पैसे कुठे वाचतात, ते पैसे कसे कमवायचे असतात, तिचे समर्थक कोण आहेत, कॉम्पिटिटर्स कोण आहेत, हे सगळं अलायन्स कोण आहेत, हे तुम्हाला लक्षात करायचं आहे. दुसरं, हे काम आपण असंच का करतो, याला अधिक चांगले पर्याय आहेत का, ह्याचा विचार करा. तुमच्या विभागाच्या, तुमच्या डिपार्टमेंटच्या बाहेर जायला चालू करा, ह्याच्यात रस, इंटरेस्ट घ्या. यामुळे काय होतं, तुम्हाला कंपनीच्या समस्या चांगल्या पद्धतीने समजायला येतात. तिसरं, पुढाकार घ्या. एखाद्या मीटिंगमध्ये जेव्हा एखादी समस्याची चर्चा केली जाते आणि कोणाकडे जर उत्तर नसेल ना, तेव्हा तुम्ही शांत बसू नका. हो, शांत बसल्याने तुमची इमेज खराब होते. म्हणा यावरती थोडा अभ्यास करून काही पर्याय आपण शोधू शकतो. मी त्याच्यावरती काम सुरू करतो आजपासूनच. त्यानंतर कामाची जबाबदारी घ्या. तुमच्या कामाचं जे काही परिणाम आहे, म्हणजे रिझल्ट आहे, त्याची पूर्णपणे जबाबदारी घ्या. काम यशस्वी झालं तर श्रेय घ्या, यशस्वी झालं त्याची जबाबदारी घ्या. जी व्यक्ती म्हणजे कुठल्याही कंपनीची जबाबदारी घेत असते, तिच्यावरती कंपनी हा डोळे झाकून विश्वास ठेवत असते. आणि नंतर सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. आपण नेहमी ऐकतो ऑफिसमध्ये सतत तक्रार करणारे लोक
कुणालाच आवडत नाही तो, ते लोकांपासून सगळे पळत असतात. गॉसिप तक्रार करणारे, कंप्लेंट करणारे. तुम्ही असा व्यक्ती बना जो इतरांना ऊर्जा देतो, इतरांना एनर्जी देतो. आणि जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी एकत्रितपणे करतात तेव्हा तुम्ही फक्त एक सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा एक अकाउंटंट म्हणून राहत नाहीत, तर तुम्ही कंपनीसाठी एक असेट म्हणून ओळखले जातात, एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ओळखले जातात, एक प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून ओळखले जातात, एक फ्लोटर म्हणून ओळखले जातात, एक इनिशिएटर म्हणून ओळखले जातात. आणि अशा व्यक्तीला ॲसेट कुठलीही कंपनी म्हणजे थांबणार नाही, ह्या व्यक्तीला पुश करत राहील, ग्रो करत राहील. तुमची नोकरी तर सुरक्षित होतेच होते, पण तुम्ही इररिप्लेसेबल तुमच्या कंपनीमध्ये होतात. तर पूर्णपणे जर तुम्ही बघितलं तर आपण काय केलं, ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न केला की नोकरी जाण्याची तुम्हाला ही भीती वाटते. आपण काही स्टेप्सवरती बोललो. पहिले काय म्हणलो, पॉझिटिव्ह मानसिकता ठेवा. दुसरं काय म्हणलो, स्किल स्टॉकिंग करायला चालू करा, कॉम्बिनेशन्समध्ये स्किल्स डेव्हलप करायला चालू करा. तिसरं मी काय म्हणालो, आपल्या कामाचे मूल्य मॅनेजमेंटपर्यंत पोहोचवा. तुम्ही काय काम करताय मेल करायला चालू करा. आणि शेवटी आपल्या कामाच्या पलीकडे जाऊन कंपनीसाठी एक उपाय म्हणजे एक काय म्हणतात त्याला, एक ॲसेट म्हणून बनण्याचा प्रयत्न करा. आणि लक्षात ठेवा, एक्सटर्नल परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण आपलं नसतं. बाहेर काय चालू याचं नियंत्रण नाही. एक गोष्ट आपण नेहमी सतत करू शकतो, 100% त्याच्यावर नियंत्रण असू शकतं. ती गोष्ट म्हणजे आपण स्वतः आपल्या स्वतःची आपण क्षमता वाढवू शकतो, आपले स्किलसेट वाढवू शकतो, आपला दृष्टिकोन आपण बदलू शकतो आणि आपला आत्मविश्वास आपण बदलू शकतो. त्यामुळे आजपासून भीतीपोटी काम करणं बंद, स्वतःवर गुंतवणूक करा, शिका, ग्रो करा आणि स्वतःला इतके सक्षम बनवा म्हणजे तुम्हाला नोकरीची गरज नाही, पण नोकरीला तुमची गरज असली पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही हे कराल ना, त्या दिवशी तुमच्या मनातून अनसर्टॅनिटीची भावना निघून जाईल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने आत्मविश्वासाने, सन्मानाने आपलं करिअर घडवाल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू.